हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे आपला डे 3. आज आपण पूर्ण फोकस करणार आहोत आपल्या फ्लेक्झिबिलिटीवर. सो जोपर्यंत आपल्याला फ्लेक्झिबिलिटी येणार नाही तोपर्यंत आपण आसन प्रॉपरली करू शकत नाही, आणि जोपर्यंत आपण प्रॉपरली आसन नाही करणार तोपर्यंत आपल्याला त्याचा पूर्ण बेनिफिट मिळणार नाही. सो आज आपण फ्लेक्झिबिलिटीवर वर्क करणार आहोत. सगळ्यात पहिले आपण ॲज युजुअल वॉर्मअप करणार आहोत. वॉर्मअप करण्यासाठी सगळ्यात पहिले आपण आज अँकल रोटेशन करणार आहेत. आपले पाय पुढे क्लॉकवाईज डिरेक्शननी 5 वेळेस फिरवायचे. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. दुसऱ्या पायाने सेम 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 आणि 5. पाय समोर घ्यायचा आहे आणि असं आपण प्रेस करणार आहेत. 1 10 रिपिटेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स. आता आपण आपल्या पायाला असं वरती उचलून घेणार आहोत. होल्ड. 1 2 3 4 5. बॅक बेंड. 1 2 3 4 5. दुसऱ्या पायाने सेम. होल्ड. 1 2 3 4 5. बॅक बेंड. 1 2 3 4 5. रिलॅक्स. पायामध्ये गॅप घ्यायचा आहे. इनहेल करत आपण हात वरती नेणार आहोत. एक्झेल करत खाली. 10 रिपिटेशन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. Four, 5, 6, 7, 8, 9 and 10. रिलॅक्स. परत आपण पायामध्ये गॅप नेणार आहोत आणि आता आपण क्रॉस लेग टच करणार आहेत आणि आपली नजर वरच्या हाताकडे पाहिजे असं. ह्याचे आपण 20 रिपिटेशन करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. हँड रोटेशन करूया थोडे. हाताला असं शेक करायचंय. ओके. क्लॉकवाईज डिरेक्शननी 5 वेळेस. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. ओके. आता करूया आपण आजचं पहिलं आसन, ज्याचं नाव आहे नटराज आसन. नटराज आसन करण्यासाठी पायामध्ये गॅप घ्यायचाय. उजव्या साईडला बेंड व्हायचंय आणि आपल्याला डावा पाय असा पकडायचा आहे मागच्या साईडने. एकतर आपण पायाला इथं पकडू शकतो किंवा पायाच्या बोटांना. तुम्हाला जे इझी पडेल ते तुम्ही करायचंय. इनहेल करत पाय वरती न्यायचा आहे, तुम्हाला जेवढा कम्फर्टेबल वाटेल तेवढा, आणि आपला हात समोर. होल्ड.
रिलॅक्स. आता आपण करणार आहे दुसऱ्या साइडनी. आपण एक आसन 30 सेकंड होल्ड करणार आहेत. उजवा पाय वरती, हात समोर. नटराज आसन केल्याने आपला लोअर बॉडीचा प्रत्येक पार्ट आपला फ्लेक्झिबल होतो. त्यामुळे नटराज आसन फ्लेक्झिबिलिटीसाठी छान आसन आहे. होल्ड करायचंय. नटराज आसनला खूप हाय कॉन्सन्ट्रेशनची गरज असते. त्यामुळे जितका वेळ जास्त आपण करणार तेवढा आपलं कॉन्सन्ट्रेशन पण वाढण्यास मदत होते. आपलं आजचं दुसरं आसन आहे तिर्यक ताडासन. पायामध्ये गॅप घ्यायचा आहे. इनहेल करत दोन्ही हात वरती इंटरलॉक. इनहेल सेंटर, एक्झेल राईट. इनहेल सेंटर, एक्झेल लेफ्ट. तिर्यक ताडासनने आपली पूर्ण बॉडी स्ट्रेच होते. 1 2 10 वेळेस करणार आहेत आपण. रिलॅक्स. आता ओके. पुढचं आसन आहे आपलं त्रिकोणासन. यासाठी पायामध्ये गॅप, दोन्ही हाताचे तळवे असे पुढे ओपन करायचे. इनहेल करायचंय आणि एक्झेल करत राईट साईडला बेंड व्हायचंय. एकतर आपण उजवा हात आपला असं जमिनीवर ठेवू शकतो, पायावर ठेवू शकतो किंवा असं असे बोट ठेवायचे आहेत एकदम कम्फर्टेबल. वरचा हात वरच्या हाताकडे पाहायचंय. याने फ्लेक्झिबिलिटी तर वाढतेच, त्याचबरोबर वेट लूज होण्यासाठी पण मदत होते. रिलॅक्स. दुसऱ्या साइडने करूयात. इनहेल अँड एक्झेल. लक्षात ठेवा श्वास कुठेही आपण होल्ड करणार नाहीयेत. आपण नॅचरली इनहेल एक्झेल करणार आहोत. रिलॅक्स. हे झालं त्रिकोणासन, ज्याला इंग्लिशमध्ये ट्रायंगल पोज असे सुद्धा म्हणतो. आता नेक्स्ट आपण करणार आहोत चेअर पोज. चेअर पोज करण्यासाठी सगळ्यात पहिले पायामध्ये शोल्डर लाईन एवढा गॅप. आपण चेअरवर कसं बसतो तसं सिम्पली चेअरवर बसायचंय आणि आपले दोन्ही हात कानाच्या बाजूने होल्ड करायच्या पोझिशन मध्ये.
रिलॅक्स. अजून एकदा करणार आहेत. पहिले खाली बसायचं, इनहेल अँड एक्झेल. हे आपल्या हाताने आपली बॉडी आपल्याला वर स्ट्रेच करायची. त्याने आपल्या थाईजला, हिप्सला आणि हाताला पूर्ण स्ट्रेंथ मिळते. ठीक आहे, आता आपण करणार आहोत गोमुखासन. यासाठी आपला डावा पाय उजव्या हिपच्या खाली ठेवून द्यायचा आहे आणि जो आपला उजवा पाय आहे तो असा वरती ठेवून द्यायचा आहे. असा एका लाईन मध्ये आणायचा प्रयत्न करायचा आहे. नाही आलं तरी ठीक आहे, पण आपण ट्राय करायचंय. उजवा हात वरच्या साईडनी, डावा हात खालच्या साईडनी, दोघा एकमेकांना टच करायचंय. बॅक साईडने मी दाखवते तुम्हाला. या पोझिशन मध्ये आपण होल्ड करणार आहोत 30 सेकंड. ओके, रिलॅक्स. सोडणार आहोत. दोन्ही पाय परत नॉर्मल. आता आपण उजवा पाय डाव्या हिपच्या खाली ठेवणार आहोत. आता डावा हात वरती आणि उजवा हात खालून. या आसनाने आपले पाय हात पूर्ण ट्विस्ट होतात. त्यामुळे फ्लेक्झिबिलिटी साठी खूप छान आसन आहे. त्याचबरोबर डायजेशन, डायबिटीज पेशंट पण साठी पण हे खूप बेस्ट आसन आहे. ओके, रिलॅक्स. फ्लेक्झिबिलिटी साठी एक मस्त आसन म्हणजे आहे चक्रासन. हे बिगिनर्सला सहसा येत नाही, पण तुम्हाला जेवढं येईल तेवढं तुम्ही ट्राय करायचंय. दोन्ही आपले पाय आपल्या हिप जवळ, आपले हात कानाच्या बाजूला उलट्या दिशेने असे. इनहेल करणार आहोत आणि एक्झेल करत आपले हिप्स आणि पोट आपण हळूहळू वरती उचलायचे असं. आणि त्यानंतर पाय जवळ घ्यायचे. अजून आता आपल्याला आपली मान पण वर उचलायची अशी. मान टेकूनच ठेवायचे आणि आता मात्र आपल्याला सगळंच वर न्यायचंय. खाली येताना बिलकुल पण झटका द्यायचा नाहीये. एकदम हळूहळू यायचंय अँड रिलॅक्स. ओके, सो आजचा आपला प्राणायाम आहे भ्रामरी प्राणायाम. त्यासाठी काय करायचं, कशी पण मांडी घालू शकता नॉर्मली. आपला जो अंगठा आहे तो कानामध्ये घालायचा जेणेकरून आपल्याला बाहेरचा आवाज येणार नाही. जे फर्स्ट फिंगर आहे ते आपल्या फोरहेडवर ठेवायचे. जे मिडल फिंगर आणि आपली रिंग फिंगर आहे ती आपल्या डोळ्यांवरती ठेवून द्यायची आणि आपली लिटल फिंगर आपल्या गालावरती. आपण जास्त डोळ्यांना प्रेस करणार नाहीयेत, एवढंच करणार आहे जेणेकरून आपल्याला बाहेरचं दिसणार नाही आणि बाहेरचा कानांनी आवाज येणार नाही. श्वास घ्यायचा आहे, दातांवर दात ठेवून आपल्याला असा भुंग्यांसारखा आवाज काढायचा आहे. 3 वेळेस करूया. कान लॉक, हात ठेवले, बोट ठेवले आपापल्या जागेवर. श्वास घ्यायचा आहे, इनहेल
Inhale. Inhale. ओके, रिलॅक्स. सायंटिस्टने पण प्रूव्ह केलं आहे, जेव्हा आपण भ्रामरी करतो तेव्हा आपलं कॉन्सन्ट्रेशनचं प्रमाण खूप जास्त वाढतं. ज्यांना पण झोप येत नाही त्यांनी रात्री झोपेच्या पूर्वी करू शकतात. तुमच्या झोपेची गुणवत्ता नक्कीच वाढेल. याने खूप मन शांत होतं. चला तर मग आजचं लास्ट म्हणजे शवासन. त्यासाठी मॅटवर एकदम रिलॅक्स झोपायचंय. पायामध्ये गॅप, हाताचे तळवे आकाशाकडे, मान एक साईडला झुकलेली, पूर्ण बॉडी रिलॅक्स. आपण शवासन कधीही स्किप करणार नाहीयेत. नॉर्मल ब्रीथिंग. डाव्या साईडनी उठणार आहोत. सो तुम्हाला डे 3 कसा वाटला तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगू शकता. फ्लेक्झिबिलिटी ही अशी गोष्ट आहे, ही लवकर येत नाही, कारण ह्याला रेग्युलर प्रॅक्टिसची गरज असते. त्यामुळे फ्लेक्झिबिलिटी करण्यासाठी थोडी पेशन्सची गरज आहे. आय होप तुम्हाला तुम्ही फ्लेक्झिबिलिटी होण्यासाठी प्रयत्न कराल. सो तुम्हाला कोणत्या अजून गोष्टींवर व्हिडिओ पाहायला आवडेल मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.